नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आता आपण आज मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली हे समजून घेऊया. आज तुम्ही बघू शकता की आपण कालचा जो हाय होता त्याच्या वर गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर 44,700 पर्यंत आपल्याला एक तेजी बघायला मिळाली आणि त्यानंतर व्होलॅटिलिटी बघायला मिळाली. आणि याचं कारण असं होतं की बँक निफ्टीमध्ये आज वीकली ऑप्शन एक्सपायरी होती. त्यामुळे एकदा तेजी झाली आणि ह्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर आदल्या दिवशी सुद्धा खूप मोठी तेजी झालेली होती. त्यामुळे तेजी झाल्यानंतर 44,700च्या आसपास पोहोचल्यावर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आलं. आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे लगेच लक्षात येईल की हळूहळू मार्केट आपल्याला खाली येताना बघायला मिळालं. आणि शेवटी नॉर्मली जसं होतं, जो काही ट्रेंड असतो त्याच्या अपोजिट थोडंसं आपल्याला मूव्हमेंट, ह्यालाच आपण प्रॉफिट बुकिंग असं म्हणतो. जनरली इथे सुद्धा आदल्या दिवशी बघा इथपर्यंत तेजी झाल्यानंतर थोडं खालच्या बाजूला आलं, इथे खाली आल्यानंतर थोडं वरच्या बाजूला गेलं, ह्याला प्रॉफिट बुकिंग असं म्हणतात. तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग होताना बघायला मिळालं. आता आज बँक निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे असं झालं. मात्र निफ्टीनं जी काही तेजी सकाळच्या सत्रात बनवली ती बऱ्यापैकी कंटिन्यू केलेली आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे ज्यावेळेला आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट लक्षात येईल. आता उद्यासाठी आपण जे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल काढली आहे ती लेवल आपण इथे काढलेली आहे आणि ही लेवल आहे 44,597 ची. म्हणजे आपण म्हणू शकतो की ही 44,600 ची लेवल आहे. 44,600 वरच्या बाजूला लेवल आहे, खालच्या बाजूची लेवल आपण इथे काढलेली आहे आणि ही लेवल आहे 44,411 ची. म्हणजे खालच्या बाजूला 44,400, वर बाजूला 44,600 अशा दोन लेवल आपल्याला मिळालेल्या आहेत. आता उद्या काय होऊ शकतं, जर उद्या वरच्या बाजूनं ब्रेकआउट आला आणि 44,600च्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये 44,700, 44,800 आणि 44,900 अशी टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. आता मी असं का म्हणतोय की वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट आल्यावर वरच्या दिशेनं आपल्याला 44,000 अगदी 900 पर्यंतची टार्गेट बघायला मिळतील. तर निफ्टीनं बऱ्यापैकी जे काही मागच्या काही दिवसामध्ये सेलिंग झालेलं होतं त्याच्या 50% जी लेवल आहे ती निफ्टीनं पार केलेली आहे. बँक निफ्टी मात्र काय झालंय, बँक निफ्टीमध्ये जे सेलिंग झालंय अजून 50%ला आपण थोडेसे खाली आहोत. निफ्टीनं थोडीशी आपल्याला आघाडी घेतलेली दिसते आणि ज्या वेळेला दोन इंडेक्समध्ये असा आपल्याला डायव्हर्जन्स दिसतो त्यावेळेला जनरली असं होतं की एक तर निफ्टी आपल्याला खाली येताना दिसेल किंवा बँक निफ्टी वर जाताना दिसेल. तर सध्या मार्केट ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग दिसतंय आपल्याला ते बघता बँक निफ्टी वर जाईल आणि 45,000च्या आसपास जिथे 50% ची लेवल आहे ती आपल्याला अचीव करताना बघायला मिळेल. मात्र जर काही कारणामुळे इथून खाली येत असेल आणि 44,400च्या खाली आपल्याला बँक निफ्टी टिकताना दिसलं तर मग काय होऊ शकतं, 44,300, 44,200 आणि 44,100 ह्या लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. आता आपण थोडंसं काय करूया, मी जे आत्ता तुम्हाला दाखवलं होतं ते तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे आपण बघू शकता की जे सेलिंग झालेलं होतं ते सेलिंग कुठपासून झालं होतं, ह्या लेवल पासून झालं होतं, इथपर्यंत झालं होतं. इथे मी जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची ठरवली तर आपल्याला 50% लेवल लक्षात येऊ शकेल. थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला सगळ्या लेवल व्यवस्थित दिसतील. तर इथे जर बघितलं तर तुम्हाला 50% लेवल अजून खूप वरच्या बाजूला इथे आहे
आणि ही लेवल कोणती आहे? 45,050च्या जवळची लेवल आहे, 45,053 ची लेवल आहे. म्हणजे आपल्याला अजून 44,600च्या वर टिकल्यानंतर म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की अजून 500 पॉईंट वर जाण्याची आपल्याला बँक निफ्टीमध्ये संधी आहे. तर ती कदाचित आपल्याला उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये तेजी बघायला मिळेल. मात्र जर बँक निफ्टी खालच्या बाजूला जात असेल तर निफ्टीला सुद्धा खालच्या दिशेनं यावं लागेल, कारण हे दोन इंडेक्स फार काळ एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं चालू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे दोघांपैकी एकाला दुसऱ्याला ऍडजस्ट करण्यासारखं ट्रेडिंग किंवा त्या दिशेनं मुवमेंट दाखवावी लागते. तर मार्केट सध्या तेजीचं असल्यामुळे आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो, अर्थात अशी काही गॅरंटी असत नाही की बँक निफ्टी निफ्टीला कॅच करण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला आणखीन जोरदार तेजी दाखवू शकेल. तर हे झालं बँक निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुन्हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि मी तुम्हाला आता निफ्टीचा चार्ट ओपन करतो. निफ्टीमध्ये उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे, गुरुवार असल्यामुळे निफ्टीची वीकली ऑप्शन एक्सपायरी उद्या आहे. उद्यासाठीचं आपण इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी इथे काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती आपण ह्या लेवलला काढलेली आहे. ही लेवल कोणती आहे? 19,828 ची लेवल आहे. आपण 19,825 ची आहे असं समजणार आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेली आहे. ही लेवल कोणती आहे? 19,782 ची आहे. ती 19,775 ची समजणार आहे. त्यामुळे खाली 19,775 वर 19,825 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसत आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर आज दिवसभर निफ्टीनं काय केलं? निफ्टीनं आपल्याला साधारणपणे ही रेंज म्हणजे हे जे आपल्याला इथे दिसतंय 782 ते 828 ही रेंज आपल्याला दिवसभर आपल्याला त्याच रेंजमध्ये राहताना बघायला मिळालं. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये काय झालं? सकाळी थोडी तेजी झाल्यानंतर मग हळूहळू आपल्याला खालच्या दिशेनं येताना बँक निफ्टी बघायला मिळालं आणि शेवटी थोडंसं वर येऊन क्लोजिंग दिलं. मात्र निफ्टीनं आपल्याला लेवल जी लेवल एकदा अचीव झाली त्या लेवलच्या आसपासच आपल्याला ट्रेडिंग करताना निफ्टी बघायला मिळालं. आता कायम लक्षात ठेवायचं असतं की जेव्हा जेव्हा एखाद्या इंडेक्समध्ये किंवा एखाद्या स्टॉकमध्ये तेजी झाल्यानंतर ती लेवल जर होल्ड करत असेल, आता हे मी काल सुद्धा सांगितलेलं होतं, तर वर जाण्याची शक्यता जास्त असते. काही जणांचा गैरसमज असा होतो की मी सांगितलं की वर जाण्याची शक्यता जास्त असते, याचा अर्थ 100% वरच जाईल. मार्केट असं प्रेडिक्टेबल असत नाही. 60-70%, 80% आपण म्हणू शकतो की वर जाण्याची शक्यता असते. आपल्याला मार्केटमध्ये जेव्हा ट्रेड करायचं असतं तेव्हा आपल्याकडे एक ट्रेड प्लॅन तयार पाहिजे. वर गेलं तर मी कुठे एंट्री घेईन, किती स्टॉप लॉस ठेवेन, टार्गेट काय ठेवणार, स्टॉप लॉस हिट झाला, समजा दुसऱ्या विरुद्ध बाजूनं गेलं तर दुसऱ्या बाजूनं माझं एंट्री कुठे असेल, टार्गेट काय असेल, स्टॉप लॉस काय असेल. आपल्याला दिवसातनं किती ट्रेड करायचे आहेत, आपल्याकडे किती पैसे आहेत, मनी मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी ठेवूनच आपल्याला मार्केटमध्ये काम करावं लागतं. नुसतं सेंटिमेंटच्या आधारे किंवा भावनेच्या आधारे मार्केटमध्ये आपल्याला काम करता येत नाही. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की जर इथून वर गेलं 19,825च्या वर टिकलं तर मग 19,875, 19,925 आणि 19,975 ह्या दिशेनं वाटचाल होताना आपल्याला बघायला मिळू शकते. 19,975 घेतलंय कारण 20,000च्या आसपास आपल्याला माहिती आहे की एक रेजिस्टन्स देखील आहे. जर समजा काही कारणामुळे उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि 19,775च्या खाली टिकत असेल तर 19,725, 19,675 आणि 19,625 अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. कदाचित उद्या काय होईल, वरच्या दिशेनंच मुवमेंट होण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे. पण एकदा वर गेल्यानंतर जसं आज आपल्याला बघायला मिळालं तसं होण्याची शक्यता आहे की वर गेल्यानंतर, कारण वर आता आपल्याला एवढाच स्कोप आहे, म्हणजे गेलं तर आपण जास्तीत जास्त 20,000 पर्यंत जाऊ शकतोय. तर त्याच्यामुळे आपल्याला एक थोडं तिथे गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं. मागचे 2 दिवस आपल्याला तेजी होताना बघायला मिळते. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत फिन निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्याच्या सुद्धा इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर हे झालं निफ्टी फिन निफ्टीचा चार्ट. फिन निफ्टीमध्ये तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन
तुम्हाला ठेवू शकता. जर तुम्हाला फिन निफ्टीमध्ये ट्रेड करायचा असेल, अभ्यास करायचा असेल, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवतोय. त्यानंतर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा सुद्धा आपण आता चार्ट तुम्हाला दाखवूया. तर ह्या चार्टचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. याचा जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तर उद्या तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीनं लक्षात येईल. तर हे झाले चारही इंडेक्स आणि त्याच्यामधल्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल. आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जातोय आणि काही स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करतोय. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जे आहे हे डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं आहे चार्ट. आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत, तर ते स्टॉक मी तुम्हाला आता एकत्रितपणे दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा जो स्टॉक काढलाय हा आहे हिरो मोटोकॉर्प. हिरो मोटोकॉर्प मध्ये आपल्याला काय झालेलं दिसतंय, मागचे अनेक दिवस तुम्ही जर बघितलं तर मी थोडंसं झूम आउट करतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मागचे अनेक दिवस आपल्याला हा स्टॉक एकदा मोठी सेलिंग झाल्यानंतर तुम्ही बघितलं तर इथनं एकदा वर आल्यावर ह्या एरियामध्ये खूप वेळ आपल्याला थांबलेला बघायला मिळतोय. म्हणजे साधारणपणे हा जो आपल्याला रेंज आहे या रेंजमध्ये हा स्टॉक अडकलेला आहे आणि आता इथून वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जर हा स्टॉक 3135च्या वर, ही साधारण 3132 रुपये 85 पैशाची लेवल आहे. आपण 135 धरूया कारण 3000 पेक्षा जास्त किमतीचा स्टॉक आहे, त्यामुळे 2-3 रुपये आपण आणखीन वर ठेवू शकतो. 3135च्या वर जर टिकत असेल तर ह्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या लेवल पर्यंत, म्हणजे तुम्हाला मी इथे दाखवतो की ह्या लेवल पर्यंत 3240 पर्यंत आपल्याला मुवमेंट वरच्या दिशेनं होण्याची शक्यता आता दिसायला लागलेली आहे. त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, 3135च्या वर आपल्याला टिकला तर मग ही 100 रुपयाची, साधारण 100-105 रुपयाची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर हा झाला पहिला स्टॉक, ज्या स्टॉकचं नाव आहे हिरो मोटो कॉर्प. ओके. त्यानंतर दुसरा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे ग्रासिम. ग्रासिम इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एन शेप तयार होतोय. म्हणजे खूप मोठी तेजी झाली, नंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता पुन्हा आपण वर जाऊन ही लेवल जी आहे ही लेवल ब्रेक करायचा प्रयत्न करतोय. 1987-1988 च्या आसपास ही लेवल आहे. आपण असं समजू की 1990च्या वर हा स्टॉक जर टिकला तर येणाऱ्या काळामध्ये साधारण आता टार्गेट किती ठेवायचं असतं, तर तुम्हाला लक्षात येईल की 1880च्या आसपास इथे खाली होतं, 1980च्या आसपास इथे हाय आहे. म्हणजे इथे 100-110 रुपयाचा आपल्याला इथे रेंज दिसते. तेवढीच रेंज आपण आणखीन वर ठेवू शकतो. म्हणजे साधारणपणे 2100 रुपयापर्यंत आपल्याला वरच्या दिशेनं टार्गेट बघायला मिळू शकतात. हा झाला ग्रासिम दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आपण घेतलाय तो आहे टोरंट पॉवर. टोरंट पॉवर ह्या स्टॉकमध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल की ह्या दोन लेवल आहेत, ह्या दोन लेवल अनेक दिवस रेजिस्टन्स म्हणून काम करत आहेत. आपण एकदा इथून वर जाण्याचा प्रयत्न झाला, प्रॉफिट बुकिंग आलं, परत वर जाण्याचा प्रयत्न झाला, प्रॉफिट बुकिंग आलं, परत आता वर जाण्याचा आपला प्रयत्न होतोय. ह्या वेळेला जनरली काय होतं, एकदा झालं, दोनदा तीनदा झालं, इथे पुन्हा आलंय. आता ही लेवल ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त आहे. वरच्या बाजूलाच टिकतोय बघा, म्हणजे एकदा तेजी झाल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला टिकताना दिसतोय. अशा वेळेला वरच्या बाजूला जेव्हा होल्ड केलं जातं त्यावेळेला वरच्याच दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते. 60-70% वेळा ही शक्यता असते. 25-30% वेळा असं होतं की एक मोठी रेड कॅन्डल इथे बनते आणि त्यानंतर त्याचा लो तुटला की आणखीन सेलिंग कंटिन्यू होतं. तर मी ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकार सांगितलेले आहेत. काही सदस्य नियमित व्हिडिओ बघत नाहीत, त्यामुळे त्यांना ती गोष्ट लक्षात येत नाही आणि दरवेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच त्याच गोष्टी सांगणं शक्य नसतं. की ब्रेकआउटचा ट्रेड आला तर चांगलंच आहे, नाहीतर ब्रेकआउट फेलचा ट्रेड जो येतो, ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट देऊ शकतो. पण आपल्याला त्याच्यासाठी ती दृष्टी असायला पाहिजे आणि दोन्ही बाजूची तयारी त्यामध्ये असली पाहिजे. तर हे झालं आपल्याला टॉरंट पॉवर ह्या स्टॉक विषयीची माहिती. आता शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे बँक ऑफ बडोदाचा स्टॉक. बँक ऑफ बडोदाच्या स्टॉकमध्ये आपल्याला काय झालं होतं, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो, मगाशी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याबरोबर विरुद्ध गोष्ट इथे घडताना दिसते. इथून तेजी झाली,
त्यानंतर बँक ऑफ बरोडाचा हा स्टॉक बरेच दिवस ह्या रेंजमध्ये आपल्याला अडकलेला दिसला. जनरली मी काय सांगतो की वरच्या दिशेनं ब्रेकआउट होतं आपल्याला, बरोबर. ह्या स्टॉकमध्ये काय झालंय, उलट झालं, बरोबर. हा ब्रेकआउट फेल्युअरचा आपल्याला कॅन्डिडेट म्हणून बघायला मिळू शकतो. मुद्दाम मी हा स्टॉक सिलेक्ट केलाय. इथे आपल्याला काय झालंय, खालच्या दिशेनं आपण जातोय. जर उद्या हा लो तुटला 206 रुपयाच्या खाली, जर ह्या स्टॉकमध्ये टिकत असेल, तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. 200 रुपयाच्या आसपास किंवा 197 रुपयाच्या आसपास हा स्टॉक आणखीन खाली येताना बघायला मिळू शकतो. हे झालं निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या 4 इंडेक्स बरोबर 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं मी हे विश्लेषणाचे व्हिडिओ रोजच्या रोज बनवत असतो. त्याचप्रमाणे जर हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.